महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यात खळबळ, मंदिराजवळ जळालेल्या महिलेचा मृतदेह आढळला। अकोला शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अन्नपूर्णा माता मंदिराजवळ अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठी गर्दी केली। स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली। माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला। प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही, यामुळे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे। पोलिसांनी या घटनेकडे गंभीरतेने पाहत सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे। ही घटना हत्या आहे, आत्महत्या आहे की अन्य कोणत्या गटाचा भाग आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। पोलिसांकडून परिसरातील नागरिकांची चौकशी सुरू असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे। या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्टेशन डाबकी रोड या हद्दीमध्ये अन्नपूर्णा माता मंदिराच्या बाजूला मोकळे मैदान आहे। या ठिकाणी एक अनोळखी 30 ते 32 वर्षाची महिला हिचं प्रेत आढळून आलेलं आहे। सदरचे प्रेत हे जळलेल्या अवस्थेत असून इथे आणून सदरचे प्रेत हे जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे असं प्रथमदर्शनी दिसत आहे। सदरच्या मृतदेहाबाबत सध्या आमची प्राथमिक चौकशी सुरू आहे। संपूर्ण तपास व कोणी सदरचे प्रेत इथे आणले याबाबत आम्ही सखोल चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। माननीय वरिष्ठांना सदरच्या सूचना देण्यात आलेल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची चौकशी सुरू आहे। सर, क्या लगता है हत्या नाकारता येत नाही, पण वैद्यकीय अहवालानंतरच याबाबत ठाम निर्णय घेण्यात येईल। दादा, नेमकं काय घटना झाली होती, कशासाठी आला होता तू? सर, आम्ही इकडे रनिंगला आलो होतो तर आणि इथं कपडे वगैरे चेंज केला आम्ही आणि रनिंगला निघणार होतो तर वॉशरूमला गेलो तर तिथं आम्हाला दिसलं ते काय दिसलं होतं? लाश दिसली आम्हाला तिथं जळलेली। तर आधी आम्हाला असं वाटलं की कोणी दारू पिऊन पडलेलं आहे का, पण आम्ही थोडं निगराणी पाहिलं तर असं जाळलेलं दिसलं। तर आम्ही तिथनं परत रोडवर निघालो आणि तिथनं सरांना कॉल केला। कोणाला कॉल? 112वर कॉल केला होता सर आम्ही। तर तिथनं नंतर मग सर आलेत, त्यांनी पाहिलं। पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी समीर खान, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।